पावसाने नेमके सणास सुरुवात केली आहे. काही काम करता येत नाहीये, शेळ्यांना वैरण पण आणता येत नाही. तरी आम्ही जाऊन काय केलं, आत्यानी मी घेऊन आलो शेवरी. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. तर पाऊस आला की जास्त टेन्शन येतं जनावरांचं, कारण वैरण बाहेर असते त्याच्यामुळे आणता येत नाही. भुसकट वगैरे टाकलेला आहे आणि नेमका या गोंधळात आमची एक शेळी हिला पिल्लू झाली. दोघींना झालेले पाटी, म्हणजेच आमच्याकडे आलेली आहे लक्ष्मी सणाची छान अशी. हे पेंडकं ठेवलंय आम्ही, थोडी थोडी करून वैरण शेळ्यांना टाकायची, म्हणजे काय होतं खाता पण येते. चिखलामध्ये पडली तरी काय गोंधळ, दारात तर एवढा चिखल झालाय की विचाराची सोय नाही, चालता येत नाही. आणि मागे मला कमेंट आली की तुम्ही दारात मुरुम वगैरे टाकून घ्या, पण कसं आहे आता जर काही टाकायचं म्हटलं तर गाडी नाही आणावं लागेल. गाडी पण आमच्याकडे काय आतमध्ये येत नाही बघा. टू व्हीलर कशी बशी आपली आतमध्ये येते. गणेश आलेला आहे शाळेतून. शेवरी आणल्यानंतर आम्ही काय केलं, आत्याने मी चिखलाचे सगळे हातपाय धुतले आणि बनवणार आहोत आम्ही आता मस्त असा चुलीवरचा चहा. कारण पाऊस कंटाळा आलेला आहे, दिवसभर कामं, गणपतीची सगळं तयारी करायची आहे. तरी मुली आल्यात म्हणून बरे, बाहेर असं हे केलेलं आहे. खरं तर आतल्या रूम मध्ये करणार होतो, पण परत आम्ही प्लॅन चेंज केला आणि बाहेरच म्हणलं कसं जागा भरपूर लागते. सगळं झाल्यानंतर मी सुरुवात केली स्वयंपाकाला, कारण नंतर मग हे बाजारला गेले होते. बाजार आणला की ते ठेवायचं करायचं, त्याच्यामुळे मी आधी स्वयंपाक बनवून घेतला. येताना हे घेऊन आले ते छान असे वडापाव, गरम गरम समोसे मुलींना खायला, सगळ्यांनाच. मला पण वडापाव आवडतात, मिरची वगैरे छान असं. तर एवढं डेकोरेशन झालेलं आहे, तर दाखवते मी तुम्हाला नंतर. छान असं डेकोरेशन झाल्यानंतर हे बघा. तर जेवणात भाजी बनवलेली होती मटकीच्या डाळीची आमटी, हिरवी मिरचीची. खलबत्त्यात छान अशा मिरच्या कुटून घेतल्या आणि बनवली आहे हिरवी मिरचीची आमटी. आता सगळ्यांना जेवायला वाढते. पाणी भरून घेतलं दिवसभर. पावसाळा चालू आहे पण आमच्याकडे पाणी नाही. हे तूप मला भरायचं आहे. 2 ते 3 दिवस झाले तसंच पातेलं ते. आणि तिकडे गरमागरम असा भात बनवून ठेवलेला आहे. ते काय करायचंय मला, छान असं मी त्याला कडवून घेतलेलं आहे ह्याची तुळशीची पानं वगैरे घालून. पण ते मला भरायला काय त्याच्यात वेळ भेटत नाही. आणि हा पाऊस काय आहे ना, थांबायचं नाव घेत नाही. आज सकाळी जोरदार असा पाऊस चालू झालेला होता. सगळीकडे चिक 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 असा पाऊस आला की दारात चिक्कल होत नाही, सगळं असं घाण धुवून जाते. पण पाऊस कसा येतो, एकदम असा बारीक पाऊस येतोय, त्याच्यामुळे दारात चिक्कल झालेला आहे. असं आहे पावसाचं सगळं वातावरण. आणि आता बाजार आणलेला आहे, तर आज बघूया काय बनवायचंय. आणि इकडे ठेवलेला आहे मस्त असा आमच्यासाठी चहा. सगळी झाडलोट झालेली आहे, सगळं आवरून झालं. शेळ्यांच्यातलं सगळं आवरून घेतलं. तिची पिल्लं जी नवीन झाली आहेत ती आईजवळ नेऊन सोडली. त्यांना भूक लागली. तुम्ही पहाटे म्हणजे एक 5:45 वाजता उठले होते का, तेव्हापासून ते ओरडतायत. आमचा आवाज आला की ते तिकडे ओरडतात. मामा इकडे आंघोळ वगैरे करून बसले, त्या पण बसलेल्या आहेत. त्यांचं चालू आहे आता, त्यांना जायचं आहे तिकडे त्यांच्या घरी. आणि नंतर मग मी काय केलं, सगळं झाल्यानंतर आले देवपूजा करायला आतमध्ये. थोडा इकडे अंधारच असल्यामुळे जरा हे होते. तर आता हे आमच्या तन्वीने ना छान असं स्वामींसाठी वस्त्र मागेच तुम्हाला मी दाखवलेलं विणलेलं आहे. आणि इकडे घेतलेली आहे आत्याने इलायची हे करायला, सोलून ठेवायला. म्हणजे काय अशा वापरायचे त्याच्यात बारीक करून ठेवलं की होईल. आणि जेवण करायला बसले ते सगळे. त्या जाणार आहेत त्यांच्या गावाला, मग म्हटलं आधी पटकन स्वयंपाक बनवून घ्यावा, कारण मग बाकीचं करायचं आहे. पोरींचं चाललंय गुलाबजाम बनवूयात. त्यांना सगळ्याला स्वयंपाक बनवला आणि जेवायला वाढलं. मामा बसले तिकडे बाजेवरती. त्यांना न्यायला त्यांचा नातू आलेला आहे. आणि ही खूप सारी फुलं आणलेली आहेत, हे आमच्या दिराच्याच रानातले. त्यांनी झेंडू केलाय पिवळा. मग ते बोलले तुम्हाला ज्यावेळेस गणपतीला लागतील त्यावेळेस घेऊन जा. मग काय आमच्या तन्वी मामांनी जाऊन घेऊन आले. आणि तन्वी बसलेली आहे दरवाजाला हार करायला. तिला म्हणलं घ्या हार करून. आणि मग काय त्यांचं जेवण झालं. त्यांना आमच्याकडे पद्धत असते अशी गावाला की आल्यानंतर चुडे घालायचे. मी तर पहिल्यांदाच चुडे दुसऱ्याला घालते, मला येत नाहीत. माझ्या हातात जे चुडे आहेत ते मला आमच्या सासूबाईने त्या दिवशी हरतालिकेचं सामान आणायला गेल्यावर आणलेले आहेत. तर काय करायचं, असं हे घ्यायचं, चुलीतला आर घ्यायचा, त्याला सगळीकडून गरम करायचं आणि थोडंसं त्याचा तुकडा काढून म्हणजे ते हातात घालायचं. मी हे पहिल्यांदा करते, मला खरं हे शिकायचंच होतं. कारण काय होतं, चुड्या असं पण आमच्या आत्यांना पण येत नाहीत घालायला. शेंगा वगैरे छान अशा तव्यात भाजून ठेवल्यात. म्हटलं चला त्यांना चुडे घालून घ्यावे. जाणार आहेत ते आज. काय झालं, बांगड्या घालायला जायचं होतं पण वेळ मिळाला नाही, पावसामुळे जाता नाही आलं. मग त्यांच्याकडे मी दिले पैसे. त्यांना म्हटलं तुम्ही जाता जाता गाडीवर बांगड्या घालून घ्या, कारण चिकचिकीमध्ये मला गाडी चालवता येत नाही, भीती वाटते पडायची. आणि हे बघा असं गरम करायचं, दोन्ही त्याचं ते तोंड जॉईन करायचं आणि फिरवायचं, म्हणजे ते गोल 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 छान शेप येतो. जे असं पगळलेलं असतं ते व्यवस्थित घातलं जातं. असे घालतात चुडे. तर मी हे पहिल्यांदाच केलेलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट्समध्ये तुम्ही सांगा. आणि छान असे हे बघा, हे चुडे जे आहेत ना आमच्या गावाला भेटतात, सगळीकडेच भेटतात. तर तुम्ही अशी पद्धत आहे का तुमच्याकडे, ते पण मला सांगा. दुपारी मी बनवणार आहे एक नवीन पदार्थ गौरीसाठी, तर व्हिडिओ नक्की बघा पुढचा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत.